आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आल्यानं 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या बजेटनंतर महिलांना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय होऊ शकतो। आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात एकूण 6 हप्ते जमा करण्यात आले। जानेवारीचा हप्ता देखील येत्या 26 जानेवारीच्या आधी जमा होऊ शकतो। दरम्यान या योजनेबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे की ज्या महिला या योजनेत बसत नाहीत मात्र तरी देखील लाभ घेत आहेत त्यांच्या अर्जाची पुन्हा एकदा पडताळणी होऊ शकते। अर्जाची पडताळणीमध्ये जर महिला अपात्र ठरली तर पैसे परत घेतले जाणार का, असा अनेकांना प्रश्न पडला होता। त्यावर आता मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिलंय की अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला मात्र शासनाने कुठलाही लाभ परत घेतलेला नाहीये। या घोषणेमुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालाय।